नमस्कार मित्रांनो, आरोग्यम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतामध्ये जुन्या काळामध्ये पाणी कशा पद्धतीने शोधले जात होतं ते आज आपण दाखवणार आहोत। आम्ही आधी या ठिकाणी पाणी शोधलेलं आहे। आज थोड्याच वेळात गाडी सुद्धा येणार आहे। आम्ही या ठिकाणी गड्डा सुद्धा खोदलेला आहे, ज्या ठिकाणी पाण्याची त्याला आवश्यक असलेलं पाणी जमा करावं लागेल। त्यासोबत आपण पाहता इकडे एक रेतीचा ढिगाळ सुद्धा आहे, गिट्टीचा, की जे बोरमध्ये आपल्याला साईडला टाकायचं आहे बोर झाल्यानंतर। आणि ही पूर्ण प्रोसिजर कशी होते, काय होते, कसं चेक केल्या जाते शेतामध्ये जुन्या पद्धतीने, प्राचीन पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने, ते आज आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा। पूर्वमुखी कोणता आहे? पूर्व तोंडीकडे। नारळ पूर्ण प्रत्यक्ष दाखवून दे, कसं गोल घुमून दाखवून दे। मित्रांनो, अशा पद्धतीचं हे नारळ शिलून घ्यायचं आहे। आणि आता अगरबत्ती असं पाणी शोधण्यासाठी सुरुवात होत आहे। आणि आज हे जे श्री गणेशाचं जे नारळ आहे पाणी शोधण्याचं, आज आपण हे राहुल भाऊ बलिंगे यांच्या मार्फत करणार आहे। बघा मित्रांनो, कसं नारळ सरळ होत आहे। म्हणजे याच ठिकाणी जवळपास पाणी आहे। आणि ज्या ठिकाणी जास्त दबाव वाटेल थोडं मागं जाऊन पहा बरं। पॉज करा, इथून मारजा व्हिडिओ, इथून अंधार येतो सांगतो, एडिट करून चांगलं नाही बाईक नारळ हातामध्ये घेऊन राहुल भाऊ यांना काय वाटत आहे, कसं वाटत आहे, यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण। बोला दादा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल बलिंगे। आज आपण शेतामध्ये पाणी आहे की नाही बोरसाठी आपण पाणी बघत आहोत। देवाला नमस्कार करून आपण नारळ, तुम्ही बघितलंच आहे नारळ कशा प्रकारे शिरलेलं आहे, पूर्ण एकदम आहे। आणि हात असा सरळ, आणि नारळ हे आडवे आहे। जिथे जिथे पाणी असेल तिथे तिथे हिलकावे येते आणि नारळ हे सरळ वाला बघते। तर आपण आता समोर बघू आता पाणी कुठे लागेल आपल्याला। ही खूपच छान नैसर्गिक पद्धत आहे। याच्यामध्ये काही
पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धत. हे बघा मित्रांनो, हे बघा. थोडं मागं जाऊन थोडं समोर आणखी येऊन दाखवा. इथं पॉइंट आहे, पॉइंटच आहे आपल्या जुन्या निशाण्यावर. एकदम बरोबर आहे इथं. हे बघा कसं होत आहे. याच्यामध्ये काही असं अँगल तिरपा करून असं काही नाही आहे. नारळ एकदम सपाट आहे, पण खालच्या पाण्यामुळे हिलकावे होत आहे. इथं चांगलं पाणी येतं. थोडा गड्डा खोदून घे तिथं. कोणत्याही दिशेत किती केलं तर एवढ्या भागात कुठे मारला सण पाऊस पाणी. पानं जरा लपून आणि म्हणजे आपण बघत आहात या 3 ते 4 फुटामध्ये कोणत्याही ठिकाणी जर बोर केला तर पाणी आढळेल. हा एक पॉइंट निघालेला आहे या ठिकाणी. अगदी थोड्या वेळातच बोर मशीन येणार आहे आणि त्यासाठी त्या बोरला जे पाणी हवं आहे त्यासाठी आपण गड्डासुद्धा केलेला आहे. हा गड्डा आपण बघत आहात. बोर केल्यानंतर त्याच्या साईडला जे रेती वाळू गिट्टी वगैरे टाकतात ते सुद्धा आणलेलं आहे. आणि आता पुढील आपला पॉईंट निघालेला आहे आणि पुढील व्हिडिओ जो आहे तो बोरमध्ये पाणी लागल्या जातो सुद्धा आपण दाखवणार आहे. धन्यवाद. थांबवलं ना. तुमचे डिव्हाइस ओव्हरहीट होत आहे. मोबाईल डेटा वायफाय व्हॉट्सअप कॅमेरा प्रतिबंधित केला आहे. नेट बंद करा. हे बंद करा ते आता.